लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधूला बाप्पासाठी मोदक तयार करायचे असतात, पण राजश्री आणि मधू मात्र तिला तो मान देत नाहीत. तेव्हा आपण स्वतःच आता मोदक बनवले पाहिजेत असा विचार करून तिने स्वतःचीच चूल मांडलेली आहे. स्वतः एक शेगडी घेऊन येऊन आता ती बाप्पासाठी छान असे मोदक बनवत आहे. आज काय जरी झालं तरी आपण हे मोदक बनवायचे आणि बाप्पाला द्यायचे आणि आपल्या प्रसादाने बाप्पाला प्रसन्न करायचं, असाच विचार तिच्या मनामध्ये असतो. काहीतरी कारण होतं आणि ती प्रसाद करत असताना बाहेर जाते. ती बाहेर गेलेली पाहून मधू मात्र तेथे पोहोचलेली आहे. आता हे प्रसादाचे मोदक ती कशी बनवते आणि तिचे मोदक खाल्ल्यानंतर सर्वांचं तोंड कसं होतंय, हे पाहायला मिळावं आणि सर्वांपुढे तिची फजिती व्हावी या उद्देशानं तिनं त्यामध्ये भरपूर मीठ कालवलेलं आहे. सिंधू गेल्याचा गैरफायदाच तिने घेतलेला आहे. सिंधूनं केलेल्या त्या चांगल्या सारणामध्ये तिने भरपूर मीठ कालवलेलं आहे आणि ती मनाशी म्हणते की आता तू हे मोदक खा म्हणजे तुझा चेहरा मला बघायला मिळेल आणि सर्वांनाच कळेल तू किती सुगरण आहेस ते. असं म्हणून ती तिथून निघून जाते. मधूने तिची चाल पूर्णपणे चाललेली आहे आणि त्यानंतर सिंधू आतमध्ये येते. आता सिंधू मोदक करण्यासाठी बसलेली आहे. एक-एक मोदक करायला तिने सुरुवात केलेली आहे. ते मीठ मिश्रित सारण तिने घेतलेलं आहे आणि ते सारण ती त्या मोदकांमध्ये भरत आहे आणि छान असे मोदक तयार करत आहेत. बाप्पावर भक्ती आणि श्रद्धा असलेली सिंधू आता स्वतः छान असे मोदक बनवून आपण ते बाप्पाला द्यायचे आणि आपला प्रसाद बाप्पाला गोड लागेल आणि त्यानंतर सर्वांनाच आपण हे मोदक देऊया. आपल्या हातचे मोदक खाल्ल्यानंतर तरी सर्वांना आपल्याविषयी प्रेम वाटेल आणि सर्वजण आपल्याला प्रेम करतील अशा उद्देशानंच खरं तर तिने हे मोदक तयार केलेले असतात आणि आता लवकरात लवकर आरती होईल आणि आपण हे मोदक बाप्पाला देऊ आणि सर्वांना देऊ हाच आनंद तिच्या मनामध्ये आहे. त्यानंतर लगेचच आरतीला सुरुवात होते. गणपती बाप्पा मोरया म्हणत सुखकर्ता दुःखहर्ता म्हणत आता आरतीला सुरुवात झालेली आहे. पहिला आरतीचा मान अर्थातच रुक्मिणीला देण्यात आलेला आहे. रुक्मिणीने हातात आरतीचं ताट घेऊन ती आरती करत आहे. बाप्पाच्या आरतीमध्ये सर्वजण अगदी तल्लीन झालेले आहेत. तेथे सर्वजण आहेत. रत्नपारखी कुटुंबच आता बाप्पाच्या समोर एकत्रित आलेलं आहे आणि यामुळे राघवचा आनंद द्विगुणित झालेला आहे. सर्व कुटुंब तर एकत्रित आलेलं आहे. त्याचबरोबर आपली प्रिय सिंधू आपल्याबरोबर आहे. या गोष्टीचा आनंद त्याला झालेला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. रुक्मिणीनंतर आरतीचा मान मिळालाय तो म्हणजे रेश्मा आणि ऋषभ यांना. आता त्या दोघांनी आरती घेतलेली आहे. ते दोघेही अगदी भक्तिभावाने बाप्पाची आरती करत आहेत आणि सर्वजण बाप्पाची आरती म्हणत आहेत. त्यानंतर मधूला मान देण्यात येतो. मधू देखील हातात आरती घेऊन गणपती बाप्पाची अगदी श्रद्धेने पूजा करताना आपल्याला पाहायला मिळते. तर त्यानंतरचा आणि शेवटचा म्हणजेच महत्त्वाचा मान हा राघव आणि सिंधू यांना मिळालेला आहे. खरं तर राघव एकटाच घेणार असतो, पण राघव सिंधूला खुणावतो आणि स्वतःच्या जवळ बोलवून दोघांनीही आरती घेतलेली आहे आणि दोघांनी मिळून बाप्पाची पूजा आरती केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. राघव आणि सिंधू जेव्हा आरती करत ते आरतीचं ताट बाप्पाच्या भोवती फिरवत असतात, तेव्हा मधूचा चेहरा मात्र अगदी काळवंडलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळं चित्र पाहत असताना तिला मात्र खूपच त्रास होत असतो. आरती संपते आणि आता स्वतः राघव सर्वांना आरती देत असतो आणि त्यानंतर राजश्री म्हणते, की "आता बाप्पाला नैवेद्य दाखवण्याची वेळ झालेली आहे. मी जाऊन नैवेद्याचं ताट घेऊन येते." असं म्हणून ती बाप्पाच्या जवळ जाते. बाप्पाचं दर्शन घेते आणि म्हणते, की "मी लगेच आले." आता मधूला या गोष्टीची खूपच मज्जा वाटत असते. कारण सिंधू आता प्रसादाचं ताट घेऊन येईल आणि तिचे मोदक खाल्ल्यानंतर तिचं तोंड बघण्यासारखं होईल. त्या अगोदरच तिने एका खुर्चीच्या जवळ एक दोरी बांधून ठेवलेली असते आणि ती दोरी सिंधूला दिसू नये अशा पद्धतीनं तिने चिटकवून ठेवलेली असते. सिंधू तिकडून येणार आणि तिच्या हातातील ताट खाली पडणार, ती या दोरीमध्ये अडखळणार असा प्लॅन तिने बनवलेला असतो. त्या अगोदर राजश्रीने मोदक आणलेले आहेत आणि बाप्पासाठी ते मोदक ठेवलेले आहेत. राजश्रीचे मोदक आणल्यानंतर पाठोपाठ लगेच सिंधू देखील आत गेलेली असते आणि ती
तिने बनवलेले बाप्पाचे प्रसादाचे मोदक ती घेऊन येत असते. सिंधूला नेमका मधूचा डाव लक्षात येत नाही आणि तिला ती दोरी देखील दिसत नाही. सिंधू तिच्या हातामध्ये मोदकाचे ताट घेऊन येत असते आणि नेमकी ती त्या दोरीमध्ये अडखळते आणि ती खाली पडायला लागते. जेव्हा ती खाली पडत असते, तेव्हा मात्र राघव तिच्या मदतीला धावून गेलेला आहे. राघवने एका हातामध्ये सिंधूला घट्ट पकडून ठेवलंय, तर दुसऱ्या हातामध्ये प्रसादाचं ताट धरलंय आणि पडणारे सर्व मोदक त्याने एक-एक करून झेलण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि एकही मोदक त्याने खाली पडू दिलेला नाहीये. राघवने प्रसादाचे सर्व मोदक तर झेललेले आहेतच, त्याचबरोबर सिंधूला देखील सर्वांच्या समोर पकडून ठेवलंय आणि तिला देखील मिठीत घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मधूचा डाव मधूवरच उलटलेला आहे. प्रसादाचा एकही मोदक खाली पडला नाही. शिवाय सर्वांच्या समोर सिंधू आणि राघव एकमेकाच्या मिठीत आल्यामुळे पुन्हा एकदा मधू चांगलीच तोंडावर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. राघव आणि सिंधू यांना मिठीत पाहून तिचा चांगलाच जळफळाट झालेला आहे. आपण जे करतोय ते आपल्यावरच उलटतंय हे आता तिच्या लक्षात आलेलं आहे. पण आता जेव्हा प्रसादाचा मोदक सर्वजण खातील आणि सिंधूच्या मोदकामध्ये सर्वांना मीठ जाणवेल, तेव्हा मात्र खूपच मज्जा येईल हे तिला माहीत आहे. आता ती प्रसाद ठेवायला येत असते, तेव्हा राजश्री तिला म्हणते, की "तुझा प्रसाद बाप्पाला चालणार नाही. तू अजिबात हा प्रसाद आमच्यासमोर ठेवू नको आणि बाप्पाला देखील तो देऊ नको." तेव्हा सिंधूला खूपच वाईट वाटायला लागतं. तर रुक्मिणी देखील म्हणते, की "बरोबर आहे." राजश्री म्हणते, "तेच योग्य आहे. हिचा प्रसाद अजिबात बाप्पाला दाखवायची गरज नाहीये आणि राजश्री तू प्रसाद करणार होती, तर हिला प्रसाद करायला लावायची काय गरज होती?" राजश्री म्हणते, "मी तिला प्रसाद करायला लावलेलाच नाहीये. पण ती किती आगाऊ आहे तुम्हाला माहिती आहे ना? हे सगळं तिनं तिच्या मनानं केलेलं आहे. मी तिला अजिबात काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळं मला हे वाटतंय, की तिनं हा प्रसाद बाप्पाला दाखवलाच नाही पाहिजे." तेव्हा रुक्मिणी देखील याच गोष्टीवर ठाम आहे, की आता सिंधूचा प्रसाद बाप्पाला दाखवला गेला नाही पाहिजे. तेव्हा राघव मध्यस्थी करतो आणि राघव म्हणतो, "हे बघा, आज आपल्या घरामध्ये एवढा मोठा छान सण आहे. बाप्पा आलेले आहेत आणि जर का तिची बाप्पांवर श्रद्धा असेल, तर आपण तिला प्रसाद ठेवायला का नको म्हणायचं? ती ती पण एक माणूस आहे आणि त्यामुळं मला असं वाटतंय माणुसकीच्या नात्याने तिनं जो प्रसाद केलेला आहे, तो प्रसाद बाप्पाला ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं तिचा प्रसाद बाप्पाला ठेवू द्या, अशी बाजू सिंधूची त्याने घेतलेली आहे." खरं तर हे कोणालाच पटलेलं नसतं, पण आता राघवने स्वतः तिची बाजू घेतलेली असते, त्यामुळं तिला प्रसाद ठेवण्याचा मान देखील मिळालेला आहे. राघव स्वतः तिच्या हाताने ते प्रसादाचं ताट बाप्पाच्या समोर ठेवतो. आता सर्वजण भक्तिभावाने बाप्पाचं दर्शन घेतात आणि म्हणतात, की "गणपती बाप्पा मोरया." आता ऋतुजा म्हणते, "छान, बरं झालं. आता मला प्रसाद खाण्याची वेळ आलेली आहे. आता कोणाचं काही मत नसेल, तर मी त्यातले 2 मोदक पटकन खाऊन टाकले, तर तुमचं काही मत नाहीये ना?" घरातील सर्व सदस्य ऋतुजाच्या या बोलण्यावर हसायला लागतात आणि म्हणतात, "तुला दम निघणार नाहीये हे आम्हाला अगोदरच माहिती आहे. तुला जेवढे खायचे असतील ना, तेवढे मोदक घे आणि खायला सुरुवात कर." असं म्हणून त्यांनी ऋतुजाला परवानगी दिलेली असते. ऋतुजा पण लगेच धावत पळत जाते आणि मधू आणि राजश्री यांनी बनवलेल्या ताटातील 2 मोदक तिने उचललेले आहेत आणि बाप्पाचं नाव घेऊन ते खायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा ती एक मोदक तोंडात घालते, तेव्हा अक्षरशः तिला उलटी आल्यासारखं होतं आणि ती आरडाओरडा करायला सुरुवात करते. "अरे, या मोदकामध्ये तर किलोभर मीठ टाकलंय का काय?" असं म्हणून ती आरडाओरडा करायला सुरुवात करते. राजश्री म्हणते, "असं कसं शक्य आहे? मी आणि मधूने स्वतः हे मोदक बनवलेले आहेत. त्यामध्ये मीठ नव्हे तर गूळ घातलेला आहे. तू काहीही बोलतेस का? असं कसं शक्य होईल?" तेव्हा मधूला देखील चांगलाच धक्का बसलेला आहे. आपल्या मोदकांमध्ये मीठ कुठून आलं असाच विचार तिच्या मनामध्ये येतोय. तेव्हा सिंधू देखील तिच्याकडे पाहतेय. आता रुक्मिणी म्हणते, "थांबा, मीच टेस्ट करते. ही ऋतुजा ना काही पण बोलत असते." असं म्हणून रुक्मिणीने आता स्वतः एक मोदक त्यातला घेतलेला आहे आणि खायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा ती एकच घास खाते, तेव्हा अक्षरशः ती बाहेर काढून टाकते आणि म्हणते, "अतिशय खारट मोदक झालेले आहेत हे." "अगं मधू, कसे मोदक बनवलेस तू? तुला तर मोदक बनवता येतात ना चांगले, म्हणून मी तुला मान दिला, तर तुला तो मान नको होता वाटतं. तुला त्यामध्ये गूळ घालता आला नाही का?" अशी चांगलीच फिरकी आता राजश्रीने घेतलेली असते. तेव्हा मधू म्हणते, "थांबा, आता मी स्वतःच तो मोदक टेस्ट करते." असं म्हणून स्वतः बनवलेला एक मोदक तिने उचललेला आहे आणि जेव्हा तो मोदक ती तोंडात घालते, तेव्हा अक्षरशः तिला देखील उलट्या आल्यासारखं व्हायला लागतं. ती म्हणते, की "खरोखरच यामध्ये तर खूपच मीठ घातलं गेलेलं आहे." आणि ती सिंधूच्या तोंडाकडे पाहत असते. सिंधूसुद्धा तिच्या तोंडाकडे पाहते
आणि आपण शेरास सव्वा शेर वागू शकतो अशाच प्रकारे नजरेनं तिला खुणावते. कारण सिंधूने ऐनवेळी जाऊन सारण बदललेलं असतं आणि ते बदललेलं सारण मधू आणि राजश्री यांच्या लक्षात आलेलं नसतं. कारण स्वतः मधूनेच ज्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ते सारण आता सिंधूने त्यांनाच परत माघारी केलेलं असतं. पण या गोष्टीपासून मधू मात्र अनभिज्ञ असते आणि मधूने त्यापासूनच मोदक बनवलेले असतात. तर सिंधूने मात्र स्वतः गुळाचं चांगलं सारण तयार केलेलं असतं आणि त्याचे मोदक बनवलेले असतात. पण आता सिंधू हे सर्वांना सांगू शकत नसते, तर मधू देखील हे कोणाला सांगू शकत नसते. राघवला मात्र सिंधूची ही चाल समजलेली असते आणि राघव म्हणतो, की "आता मला असं वाटतंय या सिंधूने कसे मोदक बनवलेत ना, ते सुद्धा टेस्ट करणं गरजेचं आहे. जर का ते मोदक चांगले असतील, तर प्रसाद म्हणून आपण तेच मोदक खाल्ले पाहिजेत." असं म्हणून राघव सिंधूने बनवलेल्या ताटातील एक मोदक उचलतो आणि तोंडात घालतो आणि म्हणतो, "अप्रतिम! सर्वांनी हे मोदक अगदी खाऊन बघितलेच पाहिजेत, इतके अप्रतिम असे हे मोदक झालेले आहेत." राघव स्वतः जेव्हा त्या मोदकांची स्तुती करतो, तेव्हा ऋतुराज म्हणतो, की "आता मला देखील ते टेस्ट करायलाच पाहिजेत. ज्या अर्थी राघव खाऊ शकतो ना, त्या अर्थी मी सुद्धा खाऊ शकतो." असं म्हणून त्याने सुद्धा एक मोदक घेतलेला असतो आणि त्याची टेस्ट केलेली असते. जेव्हा ती टेस्ट तो करतो, तेव्हा म्हणतो, "खरोखरच अरे, किती अप्रतिम झालेले आहेत." तर ऋतुजा देखील धावत पळत येते आणि 2 मोदक उचलते आणि म्हणते, "मी सुद्धा खाऊन बघते." आणि ती म्हणते, "खरोखरच हे मोदक तर खूपच छान झालेले आहेत." आता सिंधूच्याच मोदकांची चर्चा आणि तिच्याच मोदकांची वाहवा बाप्पाच्या समोर होत असते. सिंधूला बरं वाटत असतं, पण सिंधूला मनोमनी वाईटसुद्धा वाटत असतं, की आपल्याला बाप्पाच्या प्रसादामध्ये मीठ मिसळलेला मोदक द्यावा लागला. ती बाप्पाची माफी मागते आणि म्हणते, "या मधूचा बदला घेण्यासाठी मी केलेला आहे आणि बाप्पा मला माहीत आहे, की तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे." तर मधूचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. मधूला समजलेलं असतं, की सिंधूने आपली चाल आपल्यावरच उलटवलेली आहे. सर्वजण सिंधूने केलेल्या मोदकाचाच प्रसाद घेतात आणि त्याची स्तुती करतात आणि त्याचीच वाह करतात. तर मधूने केलेल्या प्रसादाला आता कोणी स्पर्श देखील करत नाही आणि मधू त्यामध्ये खूप मीठ घातलंस, त्यामुळे मोदक चांगले झाले नाहीत, असं देखील तिला सांगतात. दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. राघव अजूनही साखर झोपेमध्येच असतो. राघवला खरं तर साखर झोपेमध्ये स्वप्न पडत असतं, की कशाप्रकारे आपण एक मिळून आरती केली. त्याचबरोबर प्रसादाला गेलेली सिंधू पडत असताना कशाप्रकारे आपण तिला आणि मोदकांना देखील वाचवलं, हे त्याला दिसत असतं आणि तो डोळे उघडतो, तेव्हा त्याला समोर सिंधू दिसते. त्याला खूप आनंद होतो. आता दररोज आपल्याला सिंधू दिसणार या गोष्टीचा आनंद त्याला झालेला असतो आणि तो पाहतो सिंधू त्याच्या जवळ आहे. तो जातो आणि पाठीमागून तिला हग करतो आणि तिला मिठीत घेऊन म्हणतो, "किती चांगली दिवसाची सुरुवात झाली आहे बघ. आता तू माझ्या मिठीत असतेस. मी तुला सकाळ झाल्या-झाल्या पाहू शकतो. यापेक्षा गोड सकाळ आयुष्यात येणं शक्य नाहीये. मी आता खूपच आनंदी आहे. कारण दररोज तू मला दिसतेस, दररोज तू मला भेटतेस आणि नुसती दिसते आणि भेटतेस नव्हे, तर तू माझ्या मिठीत येतेयस. यापेक्षा चांगला क्षण आयुष्यात असणं शक्य नाहीये. मला तर असं वाटतंय, की खरोखर माझे जुने दिवस माघारी आलेले आहेत. आता मी पुन्हा एकदा खूपच रोमॅन्टिक झालो आहे, असं मला वाटायला लागलेलं आहे. माझ्याच घरामध्ये मी तुला असं भेटतो ना, तेव्हा मला खूपच जास्त चांगलं वाटतं, असं तो तिला सांगत असतो. पण जेव्हा राघव तिच्या चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की सिंधू मात्र रडत आहे. सिंधूच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि तो विचारतो, "सिंधू काय झालं? तुझ्या डोळ्यातून पाणी का येत आहे? कोण काय बोललं का? खवळलं का? कोण काय बोललं असेल तर मनावर घेऊ नको. मी तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे. तुला माहीत आहे ना? कोणाचीच काळजी करू नको." तेव्हा ती म्हणते, "असं काही नाहीये. मला सावी आणि विनूची खूप आठवण येते. विनूला मी कृष्ण आहे असं दाखवण्यासाठी त्याच्याशी मी खूपच वाईट वागलेले आहे आणि आता त्याला असं वाटतंय की मी कृष्णाच आहे. त्याला कसं समजावून सांगू ते कळत नाहीये. तो आता मला कृष्णा समजतोय, पण मला मात्र त्याच्याकडून आईचं प्रेम पाहिजे. त्याने मला सिंधू म्हणलं पाहिजे, आई म्हणलं पाहिजे असंच मला वाटतंय." राघव म्हणतो, "ठीक आहे. हे दिवस निघून जातील. तू जरा जास्त काळजी करतेस." त्याचबरोबर ती म्हणते, की "मला आपल्या सावीची देखील खूप काळजी वाटते. सावी अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये. ती लवकरात लवकर शुद्धीवर यायला पाहिजे. त्याचबरोबर सावीची मला काळजी वाटते, कारण ती मधू काहीही करू शकते आणि मला सावीवर सारखं लक्ष ठेवू वाटतं, पण मला तेथे जाता सुद्धा येत नाही. सावीने उठावं आणि मला आई म्हणून हाक मारावी असं मला वाटतं, पण मी काल जेव्हा तिच्या रूममध्ये गेले होते,
तेव्हा राजश्री आईंनी मला सांगितलं, की अजिबात तिच्या जवळसुद्धा फिरकायचं नाही. तिला स्पर्शसुद्धा करायचा नाही, तिला पाहायचंसुद्धा नाही असं सांगितलं आणि त्या गोष्टीमुळे मला खूपच वाईट वाटलं. तेव्हा राघव म्हणतो, "बस एवढंच आहे ना? कशाला काळजी करते तू? आणि तू आईच्या अजिबात नादी लागू नकोस. सावीचा तुझ्यावर अधिकार आहे आणि तू तिथं गेलंच पाहिजे असं मला वाटतं." तेव्हा ती म्हणते, "पण आता मला वाटतंय ते शक्य होणार नाहीये." राघव म्हणतो, "मी आता त्याच्यावर एक चांगला पर्याय केलेला आहे. तुला माहीत नसेल, पण मी सावीच्या रूममध्ये CCTV कॅमेरा लावलेला आहे. जेणेकरून सावीवर आपल्याला बारकाईने लक्ष देता यावं. सावीच्या जीवाशी जर का कोणी खेळण्याचा प्रयत्न केला, तर आता मी त्याला सोडणार नाहीये. त्यामुळं आता तेथे मी CCTV लावून ठेवलेला आहे आणि तुला सुद्धा आता सावीला पाहता येईल." असं म्हणून तो मोबाईल घेऊन येतो आणि या मोबाईलवर तू CCTV मी सेट करून ठेवलेला आहे, तो ओपन करून बघू शकते, की सावी काय करते ते. यामुळे तुला सावीला पाहता पण येईल आणि सावीवर लक्षसुद्धा ठेवता येईल. त्याचबरोबर मधूने जर का काही चाल चालली, तर ते सुद्धा आपल्या लक्षात येईल, असं त्याने सांगून ठेवलेलं असतं. पण सिंधूला मात्र वाईट वाटत असतं. सिंधू म्हणते, "असं किती दिवस CCTVतून मी तिला पाहत राहायचं? मला ती माझी पाहिजे आहे. तिने शुद्धीवर आली पाहिजे आणि आई म्हणून मला कडकडून मिठी मारली पाहिजे." राघव म्हणतो, "तो सुद्धा दिवस तुझ्या आयुष्यात लवकरच येईल. हे दिवस वाईट आहेत ना, ते लवकरात लवकर निघून जातील. तू काही काळजी करू नको." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सिंधू सावीच्या जवळ गेलेली असते आणि ती डोळे उघडत नसते. तेव्हा पाठीमागून मधू येते आणि म्हणते, "आता जर का हिनं कायमचेच डोळे बंद केले तर कसं वाटेल?" तेव्हा सिंधू चिडते आणि अक्षरशः मधूचा गळा आवळायला सुरुवात करते आणि म्हणते, की "असं जर का झालं ना, तर या घरामध्ये तुझे सुद्धा डोळे मी कायमचे बंद करून टाकेल. तू माझ्या मुलीचा अजिबात नाद करू नको आणि तू तिच्या जवळ सुद्धा येऊ नको." असं म्हणून सिंधूने तिला चांगलाच दम दिलेला असतो. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.